जय शिवराय. शिवजयंतीनिमित्त कीर्तीज रसोई घरमध्ये आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत पारंपरिक आणि दुर्मिळ होत चाललेली रेसिपी, ती म्हणजे सांजाची पोळी. अनेक ठिकाणी शिवजयंतीला हा नैवेद्य आवर्जून बनवला जातो. रव्याचा गोड शिरा भरून बनवलेली ही पोळी चवीला अतिशय अप्रतिम आणि चविष्ट लागते. ही पोळी अजिबात न फुटता मऊसूत कशी बनवायची, तर याच्या सर्व टिप्स मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. चला जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला इथं मोठं ताट घ्यायचं आणि ताटामध्ये 2 वाट्या कणिक घ्यायची आहे. म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला साजूक तूप. तर 2 चमचे साजूक तूप घालायचं. थोडंसं आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं. तूप घातल्यानंतर आणि नंतर लगेच आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. आता कणिक मळताना थोडं-थोडं पाणी घालायचं आणि अगोदर सुरुवातीला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि नंतर थोडं-थोडं पाणी घालून मऊसूत असा गोळा करून घ्यायचा आहे. इथं बघा मऊसूत असा छान असं आपण चपातीला पीठ मळतो तसं कणिक मळून झालेलं आहे. नंतर थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि नंतर थोडंसं तूप लावून मस्त मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हा कणकेचा गोळा झाकून ठेवायचा आहे. म्हणजे त्याने कणिक छान भिजते आणि पोळी सुद्धा मऊ लुसलुशीत बनते. चला याच्यावर झाकण ठेवू आणि बाकीचं आपण तयारी करूया. चला इकडे गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला पॅन ठेवायचा आहे. आता इथं आपल्याला पोळीचं सारण बनवायचं आहे. आता सांजाची पोळी म्हटल्यावर याचं सारण बनवायचं आहे. तर पॅन गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा. 1 वाटी बारीक रवा घातल्यानंतर बघा एका साईडला एक भाजी पात्र घ्यायचं किंवा एखादं पात्र घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आणि त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी गुळामध्ये पाणी घालायचं. गूळ चिरत असताना एकदम बारीक चिरून घ्या. नंतर 1.5 वाटी पाणी घालायचं, चमच्याने मिक्स करून घ्यायचं. पटकन गूळ हा विरघळला जातो. त्याच्यासाठी आपल्याला गूळ चिरत असताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. नंतर बघा इकडे आता आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजत असताना काय करायचं, गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे, म्हणजे मंद ठेवायची आहे. नंतर याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि जवळपास 8 ते 10 मिनिट आपल्याला मंद गॅसवर हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे. जसं आपण रव्याचे लाडू बनवतो की नाही, त्याला कसा रवा भाजतो अगदी सेम तसाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तरच आपली सांजाची पोळी खायला खूपच टेस्टी आणि भन्नाट अशी चव लागणार आहे. रवा इथे छान असा भाजलेला आहे. बघा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आता याच्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी घेतलेलं होतं गूळ विरघळून, तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता 2 वाट्या कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, त्याच्यासाठी सारण बनवण्यासाठी 1 वाटी गूळ, 1.5 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. बघा नंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा इलायची पूड घालायची आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं बघा 2-3 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बघा मस्त असं मऊसूत इथं सारण आपलं तयार झालेलं आहे आणि नंतर 5 मिनिट आपल्याला याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला दणदणीत अशी याला वाफ आणून घ्यायची आहे. याच्यावर आता झाकण ठेवूया. बघा काय मऊसूत इथं आपलं हे सारण झालेलं आहे. तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये मी भरपूर टिप्स सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला काय-काय शिकायला पाहणार आहेत महत्त्वाच्या टिप्स तर मी सांगते. सांजा तयार करताना तो जास्त कोरडा किंवा जास्त सैल ठेवू नका. मध्यम ठेवल्यास पोळी लाटताना सोपी जाते. पोळी लाटताना हलक्या हाताने लाटावी जेणेकरून ती टम्म फुगेल. पोळीला भरपूर साजूक तूप लावून भाजल्यास ती मऊसूत राहते. तर या तुम्हाला 2-3 महत्त्वाच्या टिप्स टाळायच्या आहेत. म्हणजे तुमची पोळी सांजाची एकदम मऊसूत आणि एकदम मऊ लुसलुशीत बनणार आहे. चला सारण आपलं तयार झालेलं आहे. कणिक पण भिजलेली आहे. गॅसवर बघा आपण तवा ठेवलेला आहे आणि परत एकदा आपल्याला कणिक ही चांगली मळून घ्यायची आहे. नंतर थोडासा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा, गोल असा उंडा बनवायचा आणि पोळी लाटण्यासाठी बघा इथं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि मस्त गोल गरगरीत असा इथं उंडा बनवून घ्यायचा आणि नंतर कोरड्या पिठामध्ये तो बुडवून घ्यायचा आणि ही पोळी लाटत असताना काय करायचं, कणकेचा गोळा थोडासा छोटा घ्यायचा आणि जे आपण पोळीत सारण भरणार आहोत की नाही गोड शिऱ्याचं,
तर ते कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे तरच पोळी ही खायला अशी खूप म्हणजे टेस्टी आणि स्वादिष्ट लागते. तर बघा मी पिठाचा गोळा थोडासा छोटा घेतला, त्याच्यापेक्षा हे जे सारण आहे गोड शिरा, तर त्याचं मिश्रणाचा गोळा जास्त थोडा मोठा घेतला. नंतर याच्यामध्ये भरायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे. नंतर वरती बघा शिल्लक राहिलेलं पिठाचं जे आहे, तर ते शिल्लक राहिलेलं पीठ आपल्याला तोडून घ्यायचं. नंतर उंडा कोरड्या पिठामध्ये बघा बुडवून घ्यायचा आणि पोळी लाटून घ्यायची. आता पोळी लाटत असताना काय करायचं आहे, अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर मग काय होईल, पोळी आपली फुटेल आणि भाजताना पोळी फुगणार नाही. अलगद हाताने जर तुम्ही पोळी लाटली ना, तर काय करायचं, अ, अलगद हाताने लाटायची आणि साईडने काय करायचं, अगोदर कडा लाटून घ्यायच्या आणि आतमध्ये थोडीशी जाड ठेवायची. म्हणजे पोळी ही काय होतं, एकदम अशी टम्म फुगते. आलटून-पलटून दोन्ही बाजूने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. अलगद हाताने बघा मी पोळी लाटून घेतलेली आहे. तवा पण गरम झालेला आहे आणि पोळी लाटताना एकदम पातळ लाटायची नाही. बघा काय गोल गरगरीत आपली पोळी लाटून झालेली आहे. बघा इकडं तवा पण गरम झालेला आहे. तव्यावर पोळी टाकायची आणि तव्यावर पोळी टाकली की अजिबात आपल्याला पलटी करायची घाई करायची नाही. अगदी काही सेकंद थांबायचे, म्हणजे 1 मिनिट थांबायचं आणि नंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. नंतर पलटी केल्यानंतर काय करायचं, वरतून आपल्याला तूप लावायचं आहे. आता इथं तुम्हाला तेल जर लावायचं असेल ना तरी सुद्धा चालेल. पण सांजाची पोळी म्हटल्यावर तूप लावायचं, म्हणजे टेस्ट आणखी म्हणजे दुप्पट वाढते. आणि आलटून-पलटून बघा दोन्ही बाजूने तूप लावायचं. आलटून-पलटून चांगली खरपूस रंगावर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. आणि तूप जरा थोडंसं जास्त लावायचं, म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळ ही पोळी काय होते, एकदम मऊ राहते. बघा काय मस्त अशी इथं आपली पोळी भाजलेली आहे. म्हणजे एका बाजूने चांगली भाजली आहे आणि पलटी केली की बघा काय टम्म अशी फुगते ही पोळी. अगदी फुग्यासारखी गोल गरगरीत आणि टम्म फुगते. आणि याच्यामध्ये भरपूर सारण भरायचं, म्हणजे एकदम अशी मऊ लुसलुशीत राहते आणि तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा ही सांजाची पोळी. मी सांगते म्हणून एकदा नक्की बनवा. खूप म्हणजे स्वादिष्ट आणि टेस्टी लागते खायला. तुम्ही एकदा जर बनवली ना, तर घरातील सगळेच म्हणतील, की "आई परत कधी ही सांजाची पोळी बनवणार आहेस?" म्हणून. बघा सेम पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या मी पूर्ण पोळ्या बनवून घेते. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच आहात, तर पटकन एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कीर्तीज रसोई घर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, ते सुद्धा मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानायला येतील. बघा इथं आपली मऊ लुसलुशीत, अगदी ओठाने खाता येईल अशी एकदम अशी मऊ लुसलुशीत इथं आपली सांजाची पोळी बनवून तयार झालेली आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? तर मग नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्ही बनवलेली सांजाची पोळी कशी झाली, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.